नमस्कार मंडळी. आज आपण बटाटे थोडे न शिजवता छान असा पौष्टिक आलू पराठा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 5 ते 6 मीडियम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत. कारण आज आपण बटाटे शिजवणार नाहीत, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने बारीक हे बटाटे कट करून घ्यायचे आणि हे बटाटे काळे पडू नये त्यासाठी मी इथे लगेच पाण्यामध्ये याला टाकून घेतलेले. आता याला जरा वेळ साईडला ठेवूया. आता इथं छोटं मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. छोटा 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे, तर 1 चमचा धने टाकून घ्यायचे. आता तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकली. आता याला पाणी न घालता अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं. आता हे थोडा वेळ साईडला ठेवूया. तर गॅसवर ठेवायची कढई आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचे. आता तेल थोडं तापलं की लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आणि जिरा आपण तर वाटण्यामध्ये टाकले, त्यामुळे जिरे नाही टाकले तरीसुद्धा चालेल. लगेच मोहरी तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं ते वाटणसुद्धा टाकायचं आणि छान असं यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं. तर बघू शकता वाटणसुद्धा व्यवस्थित असं परतलेलं आहे. आता लगेच थोडीशी हळद याच्यामध्ये टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला याच्यामध्ये जर मसाले टाकायचे असेल तर तुम्ही मसालेसुद्धा टाकू शकता. मी मसाले वगैरे काही टाकणार नाही, असंच टाकून घेणार आहे. त्यामुळे लगेच व्यवस्थित वाटण परतल्यानंतर हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन याच्यामध्ये टाकून घ्यायचे. लगेच चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे आणि छान असं 2 ते 3 मिनटं फास्ट गॅसवर त्याला परतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आलू पराठा केला एकदम झटपटही तयार होतो आणि चवीलासुद्धा एकदम चविष्ट आणि अप्रतिम असा लागतो आणि जास्त भांडे वगैरेसुद्धा भरवायची गरज लागत नाही. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आता जास्त आपल्याला बटाटे शिजवायला टाकायचे कधी विसरला असून किंवा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने ट्राय केल्याने एकदम छान असा बनून तयार होतो. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनिटातच हे बटाटे शिजतात. कमी गॅस करून ठेवायचं आहे. अगदी 4 ते 5 मिनिटात त्याला छान असे शिजतात. तर बघू शकता 4 ते 5 मिनिट झालेले. मी याच्यावर झाकण काढून घेतले आणि मध्ये मी 1-2 वेळेला व्यवस्थित असं हलवून घेतलं होतं. 1-2 वेळा मस्त असायला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बाजूने बटाटे छान असे शिजतात. आता बघू शकता बटाटे छान असे शिजले. तुम्हाला असं तोडून दाखवते, बघू शकता लगेच हे तुटते, म्हणजे छान असे बटाटे आपले शिजलेले आहेत. आता ते स्मॅशर असतं याने आपल्याला हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही चमच्याने केलं तरीसुद्धा चालेल. पण हे पटकन होतं, त्यामुळे अशा पद्धतीने हे बटाटे मी बारीक करून घेऊ राहिले. बघू शकता एकदम झटपट होतं. कुठल्याही प्रकारचं आपल्याला अजिबात ताण होत नाही. एकदम पटकन हे बटाटे अशा पद्धतीने बारीक होतात. तर तुम्ही चमच्याने किंवा ग्लासाच्या मागच्या बाजूनसुद्धा बारीक करून घेतले तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता छान असे बटाटे एकजीव करून घ्यायचे. कुठेही बटाट्याची गाठ अजिबात राहता कामा नये. अशा पद्धतीने आपले एकजीव हे बटाटे तयार करून घ्यायचे आणि नंतर वरून तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल बारीक कोथिंबीर कट करून टाकली तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता सगळे बटाटे मी इथं बारीक करून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कुठंही बटाट्याची मोठाली गाठ वगैरे दिसत नाही. एकजीव असे बटाटे झालेले. आता लगेच एका ताटामध्ये हे बटाटे काढून घ्यायचे आणि याला थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी मी इथं 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल टाकायचे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण मी इथं थोडीशी हळद टाकून घेतली. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेच थोडं पाणी टाकत आपल्याला याचा व्यवस्थित असा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसर नाही असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी टाकत असताना थोडंच टाका, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येईल आणि अशा पद्धतीने याला छान असं मऊसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्तही पातळ नका मऊ किंवा जास्तही घट्ट नाही. छान असं आपल्याला एकदम मऊसूत असा पिठाचा गोळा होईना असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहे आणि हे पीठ बघू शकता मी जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्टसर नाही आहे. आता पीठ मळून झाल्यानंतर लास्टमध्ये थोडंसं तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्ये परत एकदा हे पीठ एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने पीठ मळल्यामुळं काय होतं की छान असे पराठेसुद्धा तयार होतात आणि चपात्यासाठीसुद्धा मळत असताना तर असंच मळायचं, म्हणजे छान चपात्यासुद्धा आपल्या बनून तयार होतात. आता ह्या तेलामध्ये 2 ते 3 मिनटं छान असे पीठ आपलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. आता याला मुरत ठेवायची अजिबात गरज नाही. लगेच आपण याचे पराठे बनवायला घेणार आहोत. तर पराठे बनवण्यासाठी ह्या पिठातून थोडा छोटासा असा गोळा मी घेतलेला आहे. आता आपण जसं पोळी बनवण्यासाठी अशी पिठाची वाटी तयार करून घेतो तशीच आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची. कोरड्या पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने वाटी तयार करायची. तर बघू शकता छान अशी या पिठाची मी वाटी तयार करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये लगेच आपण जो बटाट्याचा मसाला थंड झालेला आहे, हा मसालासुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता भरपूर असा मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचं तोडणं बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने
ॲडजस्ट करत थोडं थोडं अशा पद्धतीने आपल्या व्यवस्थित याचं तोंड असं बंद करून घ्यायचं. थोडंसं उरलेलं पीठ ना आपल्याला तोडून घ्यायचं किंवा तिथंच दाबून घेतलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने बघू शकता मी छान असाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता लगेचच काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं ना कोरडं पीठ लावून हाताने असं हे पीठ ना सगळीकडे असं पांगून घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता म्हणजे आतला मसाला ना सगळीकडे असा पसरतो. तर बघू शकता व्यवस्थित हा मसाला सगळीकडे पसरून घेतला. आता कोरड्या पिठामध्ये ना बुडून आपल्याला कडेकडेने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर मध्ये अजिबात लाटायचं नाही. लाटताना ना लाटणं असं कडेकडेने फिरवत हे पराठा लाटून घ्यायचा आहे. म्हणजे पराठा छान असा पातळ सगळ्या बाजूने सारखा होतो. तर थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. जर लाटता येत नसेल थोडंसं पीठ लावून आपल्याला अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला पराठा दिसून राहिलेला आहे. कुठंही फुटलेला नाही आहे. एकदम सहज हा लाटता येतो आणि झटपटही बनून तयार होतो. तर बघू शकता छान असा पराठा जास्तही पातळ नाही किंवा जास्तही जाडसर नाही अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं पराठा लाटून झालेला आहे. मस्त असा छान पराठा गोलसरीत आपला बनून तयार झालेला आहे. आता हा पराठा लगेच आपण शेकून घेऊया आणि कुठेही फुटलेला वगैरे नाही. तुम्ही बघू शकता एकदम छान लाटलेला आहे. आता पराठा शेकण्यासाठी ना इथं गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. तर तवा गरम झाला ना थोडंसं तेल खाली टाकून घ्यायचं आहे किंवा नॉनस्टिकचा पॅन असेल त्याच्यावर तुम्ही शेकला तरीसुद्धा चालेल. आता लगेच हा पराठ्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कढईनं थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आता पराठ्याची एक बाजू शेकल्यानंतर ना हलक्या हाताने आपल्याला हा पराठा उलटून दुसऱ्यासुद्धा बाजूने हा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा. आता दुसऱ्या बाजूने ना व्यवस्थित शेकल्यानंतर ना लगेच आपल्याला तेल लावून घ्यायचे. तुम्ही तूप लावलं तुमच्या आवडीप्रमाणे तरीसुद्धा चालेल. तेल तूप काही लावू शकता. मी इथं तेल लावून घेऊ राहिले. गरम गरम खायचे असेल ना मस्त असं तूप लावण्याला शेकायचं. एकदम छान आपले हे पराठे बनवून तयार होतात. तर बघू शकता पराठा किती मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि दिसायला काय छान असा दिसू राहिलेला आहे आणि चवीला तर मी तुम्हाला काय सांगू एवढा अप्रतिम लागतो ना. तर बघू शकता मस्त असा टम्म फुगलेला दोन्हीही बाजूने आपण छान असा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. बघू शकता किती मस्त असा दिसू राहिलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे राहिलेले पराठे तयार करून घ्यायचे आहेत. तर मस्त छान असा खरपूस शेकलेला आहे पराठा आता मी काढून घेणार आहे आणि दुसरे राहिलेसुद्धा पराठे मी करून घेणार आहे. तर बघू शकता काही पराठे इथं मी करून घेतलेले आणि दिसायला तुम्ही बघू शकता काय छान दिसू राहिलेले. एकदम मस्त बघता क्षणी खावा वाटतील एवढं छान आपले पराठे बनवून तयार झाले. हे पराठे तुम्ही दह्याबरोबर किंवा कुठल्या शेंगदाणे चटणीबरोबर किंवा असं चहाबरोबर खाल्ले ना तरीसुद्धा एकदम छान लागतात. आता उन्हाळ्याच्या दिवसात ना काय बनावं काही समजत नाही तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारे पराठे एकदा नक्कीच ट्राय करा आणि माझी पद्धत कशी वाटली ना नक्की मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघू शकतो मला एक पराठा फोडून पण दाखवते. आजपर्यंत बघू शकता मस्त असं सारण भरलेलं आहे मस्त पातळसर असं बनवून तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली माझी पद्धत आजची ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल ना प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की अशा पद्धतीचा पराठा बनवा आणि थोडी जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुम्ही एक लाईक केल्यानं तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईक नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.